झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर स्वागत. प्रवास लोकलचा असो की लांब पल्ल्याच्या ट्रेनचा, प्रवासी खाण्यापिण्याचे पदार्थ खरेदी करतात. पण तुम्ही जे पदार्थ खरेदी करतात ते खरंच खाण्यासाठी योग्य आहेत का? त्याची गुणवत्ता तपासली जाते का? कोणत्या ठिकाणी ते पदार्थ तयार केले जातात याचा कधी विचार केलाय का? नाही ना? मात्र आम्ही याचाही शोध घेतला आणि जे सगळं सत्य समोर आलं ते धक्कादायक होतं. ठाणे रेल्वे स्थानकात तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना किती अडचणींचा सामना करावा लागतो हे अनुभवल्यानंतर आम्ही स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रेल्वे स्टेशनवर पाणपोई पाहायला मिळतात म्हणून आम्ही पाणपोई गाठली. पण तिथंही रेल्वेनं आमचा भ्रमनिरास केला. प्लॅटफॉर्मवरची पाणपोई बंद असल्याचं आढळून आलं. पाणपोईच्या नळाला पाणी नसल्यामुळे त्याची थुकदाणी झाली होती. बरीच शोधाशोध केल्यानंतर एक पाणपोई 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर चालू स्थितीत आढळून आली. एखाद्या प्रवाशाला तहान लागल्यास त्याला 4 प्लॅटफॉर्म ओलांडून जावं लागतं. ही ठाणे रेल्वे स्थानकातली अवस्था आहे. पिण्याच्या पाण्याची ही अवस्था पाहून आम्ही खाद्यपदार्थाचं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही रेल्वे स्टेशनवरच्या एका स्टॉल्सवर गेलो. खाद्यपदार्थावर माशा घुंगावत होत्या. शेजारीच असलेली कचरा पेटी ही पूर्णपणे कचऱ्यानं भरून गेली होती. पण त्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. तिथलं वातावरण पाहून कोणताच पदार्थ खाण्याची इच्छा झाली नाही. त्यामुळे हे पदार्थ कुठे तयार केले जातात याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि एक धक्कादायक सत्य आमच्या कॅमेऱ्याने कैद केलं. रेल्वे स्थानकातील एका प्लॅटफॉर्मच्या लहान खोलीत ते खाद्यपदार्थ तयार केले जात होते. तिथलं वातावरण कोंदट तसंच स्वच्छतेचा अभाव होता. खरं तर इथं खाद्यपदार्थ तयार केले जात असल्यामुळे इथं स्वच्छता राखली जाणं आवश्यक आहे. पण इथे परिस्थिती अगदी उलटी होती. अशा परिस्थितीत वातावरणात रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ तयार केले जातात आणि त्याची प्रवाशांना विक्री केली जाते. खरं तर रेल्वे तसंच रेल्वे स्थानकात विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी रेल्वेची स्वतंत्र यंत्रणा आहे. IRCTC कडून गुणवत्ता तपासली जाते. त्यांचं कार्यालय दादर इथे आहे. पण ठाणे रेल्वे स्थानकात ज्या क्वालिटीचे खाद्यपदार्थ विकले जातात ते पाहता रेल्वेच्या खानपान विभागाकडून खरंच इथल्या पदार्थाची गुणवत्ता तपासली जाते काय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. रेल्वे स्टेशनवरच्या खाद्यपदार्थाच्या स्टॉलची अवस्था तुमच्या लक्षात आलीच असेल. तुम्ही रोज प्रवास करताना स्टॉलवरून जे खाद्यपदार्थ खरेदी करतात ते कुठे तयार केले जातात हे तुमच्याही लक्षात आलं असेल. खाद्यपदार्थांचा आढावा घेतल्यानंतर आम्ही प्रसाधनगृहांची काय अवस्था आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ठाणे रेल्वे स्टेशनवर एकूण 10 प्लॅटफॉर्म असून केवळ 3 ठिकाणी टॉयलेटची सुविधा आहे. स्टेशनमध्ये जी अतिशय म्हणजे गैरसोय आहे ती लॅट्रिनची. इकडे तिकडे स्टेशन जरी मोठं वाढत असलं तरी पण इथे जी गैरसोय सर्वात जास्त मोठी आहे ती अस्वच्छता पसरण्याची शक्यता आहे. आणि म्हणून इथे संडासची व्यवस्था म्हणजे स्त्रियांसाठी म्हणा पुरुषांसाठी 2-3 ठिकाणी तरी केले पाहिजे. आणि मोठे त्या युरिन लॅट्रिन बाथरूम जे आहेत ते फक्त प्लॅटफॉर्म नंबर 2ला आणि 10लाच आहे. बाकी कुठल्याच प्लॅटफॉर्मला सोय नाही. त्या सोयी त्यांनी करावी. ठाणे रेल्वे स्थानकात रोज लाखो प्रवाशांची वर्दळ असताना त्यांच्यासाठी केवळ 3 टॉयलेटची सुविधा आहे. ही एक प्रकारे रेल्वे प्रवाशांची क्रूर थट्टाच आहे. विशेष म्हणजे लोकल प्रमाणेच लांब पल्ल्याच्या गाड्याही इथं थांबतात. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही बराच वेळ इथं थांबावं लागतं. असं असतानाही रेल्वे प्रशासनाला मात्र त्याची जराही फिकीर नाहीये. कृष्णात पाटील, झी मीडिया, ठाणे. याच प्रकरणातलं आणखीन एक धक्कादायक सत्य एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा लाईफलाईनचं वास्तव.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.